विधानसभेचे पडघम वाजू लागले। महायुती सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प, घोषणांचा पाऊस, लाडकी बहीण योजना आणि त्याच्या जोडीला आत्ता जाहीर केलेली लाडका भाऊ योजना, ज्येष्ठांना तीर्थाटन अशा योजनांची घोषणा करत मुख्यमंत्र्यांनी आनंदसरींची बरसात केली। महायुती स्तरावर ही फटकेबाजी सुरू असतानाच पक्ष म्हणून महायुतीतील तीनही पक्षांनी चालविलेली तयारी विजय महायुतीचाच हा संदेश देणारीच आहे। महाविकास आघाडी मात्र या तयारीत एक पाऊल मागे आहे। लोकसभेतील विजयाचा आनंदात हुरळून जात महाविकास आघाडी अशीच गाफील राहिली तर महायुती राज्याचे मैदान कसे मारून नेईल हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळणार देखील नाही। नमस्कार, मी आनंद आंबेकर। चौफेरच्या नव्या भागात नव्या विषयासह देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करतो। आज चर्चा करतोय आपण महायुती आणि महाविकास आघाडीच्या निवडणूक तयारीची। लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुती सावध झाली। चिंतन, मनन आदी केल्यानंतर विधानसभेसाठी रणनीती आखण्यात आली। महायुती म्हणून एकत्र आणि पक्ष म्हणून महायुतीतील तीनही पक्षांनी पक्ष पातळीवर काम सुरू केलं। महायुतीतील तीनही पक्ष आता मिशन विधानसभा मोडवर आहेत। महायुतीनं युती म्हणून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पुरेपूर फायदा डॅमेज कंट्रोलसाठी करून घेतला। सरकार म्हणून जनतेला विश्वासात घेण्यासाठी घोषणांचा पाऊस पडला। युवा, स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक हे जनतेतील तीन महत्त्वाचे घटक तीन योजनांच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केला। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेता आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार खरंच रक्षाबंधनाला बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले तर त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला निवडणुकीत बसू शकतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाही। युती म्हणून या योजनांची घोषणा आणि अंमलबजावणीची तयारी एकीकडे हिट ठरत असतानाच पक्ष पातळीवर तीनही पक्षांची चाललेली तयारी देखील दखल घेण्याजोगी आहे। कोण किती जागा लढवणार याच्या घोषणा अजित पवार गट आणि शिंदे सेनेतील काही नेते करत आहेत। याबाबत भाजपची भूमिका मात्र सावध आहे। तीनही पक्षातील वरिष्ठ नेते मात्र याबाबत अद्याप काही बोलणे टाळत आहे। तयारीच्या बाबतीत अजित पवार गटानं आघाडी घेतली। 80 ते 90 जागा लढविणार असं गृहीत धरून मतदारसंघाची चाचपणी सुरू झाली। अजित पवार यांनी म्हणे एक प्रोफेशनल एजन्सी पक्ष प्रचारासाठी ठेवली। प्रचाराची रणनीती, सोशल मीडियावरील प्रचार याची जबाबदारी या एजन्सीकडे आहे। अजित पवारांचा 15 दिवसांपूर्वी आलेला व्हिडिओ बरंच काही सांगून केला। कदाचित हा व्हिडिओ या एजन्सीनंच तयार केलेला होता। हा व्हिडिओ केवळ त्यांनी स्वतःच्या एक्स अकाउंटवर अपलोड केला नाही तर सोशल मीडिया साईटवर जाहिरात म्हणून प्रमोट देखील केला। अनेक व्हिडिओच्या मधात अजित पवारांचा हा व्हिडिओ जाहिरात म्हणून सुरू व्हायचा। अर्थातच विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचं बजेट मोठं असल्याचं यावरून लक्षात येतंय। शिंदे सेनेनंही चांगली कंबर कसली। काल शिंदे सेनेच्या आमदारांची विधानसभा निवडणुकीच्या औचित्यानं बैठक झाली। 100 जागा लढविण्याचे गृहीत धरून त्यांनीही नियोजन केलं। केवळ मुंबई किंवा पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं। इतकेच नव्हे तर अपेक्षित मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती देखील शिंदे सेनेनं केली। इकडे नियोजनात भाजप देखील कुठेही मागे नाही। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर आहेत। संवाद यात्रा, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी आणि नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक शहराच्या प्रत्येक वॉर्डामध्ये लावलेले बूथ, 2 दिवस भाजप कोअर कमिटीची सुरू असलेली मॅरेथॉन बैठक यातून भाजपला असलेले निवडणुकीचे गांभीर्य दिसून येते। विधान परिषद निवडणुकीनेही त्यांचा उत्साह दुणावलाय। या तीनही पक्षांनी केलेले नियोजन आणि अंमलबजावणी यात सातत्य राहिलं तर महायुती विजयाच्या जवळ जाईल यात शंका नाही। महाविकास आघाडीत एकटे शरद पवार सोडले तर अन्य 2 पक्षांनी अद्यापही विधानसभेला गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला अशी बातमी आहे, मात्र यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम राहतील का हे आत्ताच सांगता येत नाही। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस फुटली, पुढे काय होईल हे सांगता येत नाही, कारण काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही।
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कुठेही चर्चेत नाहीत. उद्धव ठाकरे अजूनही जागांच्या बाबतीत मुंबई बाहेर निघाले नाहीत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची लोकसभेच्या यशाची झिंग अजूनही उतरली नाही. अजूनही ते गाफील आहेत. महायुती बाशिंग बांधून तयार आहे. महाविकास आघाडीचे नेते जमिनीवर आले नाही तर सत्तेचे स्वप्न भंग पावेल यात शंका नाही. असेच नवीन विषय जाणून घेण्यासाठी देशोन्नती न्यूजला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. बघत राहा देशोन्नती न्यूज.